नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह मेन एक्झाम आपली जी काय MPSC थ्रू जी काय परीक्षा होणार आहे 2023ची मुख्य परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेच्या संदर्भात आज आपण आता मागील परीक्षेमध्ये म्हणजे मागील ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण इथं बघणार आहोत। तर आपला जो काही लॉचा पेपर आहे त्याच्यामध्ये मायनर ॲक्ट्स म्हणजेच किरकोळ कायदे PYQ आज आपण बघूया। आपण सुरुवातीला बघूया की आज आपण बघूया माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000। त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न किती विचारले जाणार तर 3 आणि मार्क्स किती असणार तर 6। आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते एकूण म्हणजे ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 17 प्रश्न विचारलेले आहेत। कायदा क्रमांक 17 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000। त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमासाठी जी कलम आहेत ती बघूया 2, 3, 43, 65, 66 आणि 67, तसेच 78, 80 आणि 85 ही जी आहे ती कलम एवढी जी आहेत आपल्याला। परंतु 2 नंबर हे जे कलम आहे ते व्याख्या कलम असल्यामुळे त्याच्यामध्ये व्याख्या ज्या आहेत त्या आहेत व्याख्या आहेत। बाकी ही सगळी जी कलम आहेत त्याच्यामध्ये हे जे आहेत ते 65 ते 67 हे शिक्षा कलम आहेत आणि 78 जे आहे ते 78 जे आहे ते म्हणजे तपासा संदर्भातले जे काही अधिकार आहेत त्या संदर्भात आहे आणि कलम 80 आणि कलम 85 ही जी आहेत ही कलम संदर्भात जी आहेत ती म्हणजेच ही जी कलम आहेत ती आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत। तर इथं आपण बघूया की सिरियल वाईजनुसार आपण बघूया आतापर्यंत या काही परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2008 मध्ये जे आहेत ते आपल्याला 2 प्रश्न विचारलेले होते आणि त्यावेळेस मार्क किती होते तर 1 म्हणजे एका प्रश्नाला 1च मार्क होता म्हणजे 2 मार्क। आणि 2009 मध्ये पण 2 प्रश्न आलेले होते 2 मार्कासाठी। 2010 मध्ये पण 2 प्रश्न आलेले होते 2 मार्कासाठी। परंतु 2011ची जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये 1च प्रश्न आलेला होता आणि 1 मार्कासाठी आलेला होता म्हणजेच 1च प्रश्न आलेला होता 1 मार्क। 2013 मध्ये पण 1च प्रश्न आलेला होता। 2016 मध्ये पण 1च प्रश्न आलेला होता आणि 2017 मध्ये जे आहेत ते किती 3 प्रश्न आलेले होते आणि तेव्हापासून जे आहे ते म्हणजेच एका प्रश्नाला जे आहे ते 2 मार्क देण्यात आलेले म्हणजेच 6 मार्क। आणि 2021ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये एकूण 5 प्रश्न आलेले होते आणि किती तर 10 मार्कासाठी। तर अशा प्रकारे हे जे आहेत हे प्रश्न आलेले त्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली। आणि आता आपण बघूया की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा जो आहे आपला कायदा तो 17 ऑक्टोबर 2000 रोजी अधिसूचित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी सुधारणा आहे ती 2009 मध्ये म्हणजेच 2009 मध्ये जी आहे ती सुधारणा झालेली आहे। 2009 सालचा जो आहे तो 10वा कायदा 5 फेब्रुवारी 2009। आता इथं जे आहेत ते सुरुवातीला आपण प्रश्न बघूया, नंतर मग जे काय आहे ते व्याख्या आणि शिक्षा संदर्भात कलमासंदर्भात जी आहे ती माहिती बघूया। तर सुरुवातीला आपले जे काही प्रश्न आलेले आहेत ते बघूया, प्रश्न कसे आलेले आहेत ते त्या संदर्भात बघूया, नंतर मग आपण कलमासंदर्भात जी आहे ती चर्चा करूया। तर डिपार्टमेंटल PSI 2008 मध्ये जे आहेत ते 2 प्रश्न आलेले आहेत ते कोणते प्रश्न आहेत ते बघूया। माहिती औद्योगिक कलाशास्त्र कायदा 2000 मधील कोणत्या कलमामध्ये गणनयंत्र व गणनयंत्राची पद्धत ह्याविषयी जो नुकसान करतो त्याला शिक्षा दिलेली आहे। म्हणजेच गणनयंत्र म्हणजे काय तर संगणक, हे आपण इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कलम 43। कलम 43 काय आहे तर संगणक यंत्रणा इत्यादीला नुकसान पोहोचवल्याबद्दल शास्ती म्हणजेच शिक्षा किती आहे तर 1 कोटी रुपयापर्यंत नुकसान भरपाई जी आहे ती शिक्षा आहे। त्याच्यानंतर जो आहे तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 134 म्हणजेच आपण जे आहे ते इथं हे प्रश्न एकत्रित केलेले आहेत। प्रश्न क्रमांक 134 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार संगणक पद्धती संबंधी जो हॅकिंगचा गुन्हा करतो त्याला किती शिक्षा आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 2 लाखापर्यंत दंड। त्याच्यानंतर पुढची जी परीक्षा झालेली आहे ती डिपार्टमेंटल
PSI मेन एक्झाम 2009ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न 2 विचारलेले आहेत. तर कोणते प्रश्न विचारलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक 135 संगणकाच्या पद्धती वगैरेचे नुकसानीसाठी होणारी शिक्षा IT ॲक्ट 2000 प्रमाणे कोणत्या कलमाखाली कोणत्या कलमाखाली शिक्षा होते? तर कलम 43. कलम 43 हे जे आहे हे रिपिटेशन झालेलं आहे. तर हे आपण इथं महत्त्वाचं कलम आहे, हे आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 136 माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते पोलीस निरीक्षक 2009चा जो काही कायद्यामध्ये जी काही सुधारणा झाली त्यानुसार कलम 78 नुसार जे आहे ते पोलीस निरीक्षक 2009ची सुधारणा कायदा. आणि त्याच्यानंतर आता ही जी पुढची परीक्षा आहे ती डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2010. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला की माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत माहिती या शब्दाची काय व्याख्या आहे? तर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे तो आपण डायरेक्ट पर्यायात घेतलेला आहे. म्हणजेच अंतर्भूत डाटा, विषय, प्रतिमा, आवाज, बोलणे, सांकेतिक खुणा, संगणक किंवा कॅम्प्युटर जनरेटेड मायक्रोफिल्म. तर कलम 2 मध्ये जी आहे ती माहिती संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. आणि हा असा आपल्याला इथं व्याख्या संदर्भात जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा पण हा पण व्याख्या संदर्भातच प्रश्न आहे. कॅम्प्युटर हॅकिंग म्हणजे काय? लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने व जाणीवपूर्वक संगणकामधील माहिती नष्ट करणे, काढून टाकणे, बदलून टाकणे किंवा त्यांचे महत्त्व कमी करून उपयुक्तता नष्ट करणे व कोणत्याही मार्गाने संगणकास बाधा पोहोचवणे, हे जे आहे ते हे इथं उत्तर आहे. कॅम्प्युटर हॅकिंग म्हणजे काय? तर अशा प्रकारे हे जे आहे ते प्रश्न होते. आता आपण डायरेक्ट बघूया की डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2011ची जी काही परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कोणत्या कलमाखाली सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी नमूद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय कलम 78 मध्ये. कलम 78 काय आहे? तर अपराधांचे अन्वेषण करण्याचा अधिकार. आणि कलम 85 काय आहे? तर कंपन्यांनी केलेले अपराध. आणि कलम 80 काय आहे? तर पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले जे काय आहेत ते अधिकार आहेत. तर अशा प्रकारे हे आपण इथं कलम आणि त्या संदर्भात माहिती बघितली. आता जी पुढची परीक्षा आहे आता आपण बघूया डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2013ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्या संदर्भात बघूया. आणि मुळात हा जो प्रश्न आहे तो आपण 21चा नसून इथं थोडीशी टायपिंग म्हणजेच ही 2011ची परीक्षा आहे ना ही, तर त्याच्या संदर्भात हा आपण इथं प्रश्न बघितला. आणि अरे यार डिपार्टमेंटल PSI 2013ची या प्रश्न म्हणजे इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66 जुन्यानुसार संगणक यंत्रणेचा भेद हॅकिंग करणे म्हणजेच एक विधान इथं आपल्याला दिलेले आहे. जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने संगणक साधन सामग्रीमध्ये असलेली माहिती नष्ट करणे. 2 संगणकातील माहिती वगळणे किंवा त्यामध्ये बदल करणे. 3 संगणकातील माहितीचे मूल्य किंवा उपयुक्तता कमी करणे किंवा तिच्यावर घातक परिणाम करणे. आणि पर्याय 4 दिलेला आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे वरील सर्व. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2016ची जी काही परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. प्रश्न क्रमांक 141 माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 2000च्या कलम टिंबटिंबानुसार कायद्याखाली घडणाऱ्या गुन्ह्यांचे पोलीस तपास करण्याचे अधिकार हे पोलीस उपअधीक्षकापेक्षा कमी पद नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यास आहे. तर कलम 78 मध्ये. कलम 78 काय आहे? तर अपराधाचे
अपराधांचे अन्वेषण करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI 2017ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये पण तोच प्रश्न रिपिटेशन झालेला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत चौकशीचे काम पुढील व्यक्ती करते. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोलीस निरीक्षक, 2 नंबर पोलीस उपअधीक्षक, 3 नंबर जिल्हा न्यायाधीश आणि 4 नंबर वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण 2009 मध्ये जी आहे ती सुधारणा झालेली आहे. 2009 मध्ये सुधारणा झालेली आहे. तर सुधारणा असं राहिलं असतं, माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारणा 2000 अंतर्गत चौकशीचे काम पुढील व्यक्ती करते. तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं, तर 1 नंबर पर्याय आलं असतं पोलीस निरीक्षक. परंतु इथं जे आहे ते सुधारणा वगैरे काय दिलेलं नाही, तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कलम 78 अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 143. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील पुढील कलमात कंपनीकडून होणाऱ्या गुन्ह्याबाबत तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे कलम 85 मध्ये. आणि पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्यांचा सुधारणा करण्याबाबत समावेश नाही? कोणत्या कायद्याचा सुधारणा करण्याबाबत समावेश नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजे CRPC 1973 जी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जे आहेत त्या सुधारणा करण्याची तरतूद नाही. बाकी जे हे आहे ते 2 नंबर पर्याय आहे भारतीय दंड संहिता, बरोबर. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज संदर्भात जे आहे ते सुधारणा आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934. 4 नंबर दी बँकर्स बँक साक्षी पुरावा अधिनियम 1981 आणि आपला पुरावा कायदा या संदर्भात जे आहे ती सुधारणा जे आहेत त्या केलेल्या आहेत. आणि पाठीमागं म्हणजे ज्या कायद्याच्या पाठीमागे जे काय आहेत ते परिशिष्ट देण्यात आलेले आहेत. तर आता आपण इथं बघूया की डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2021ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये सुरक्षित प्रणाली म्हणजे संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रक्रिया. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. अनधिकृत प्रवेश आणि गैरवापरापासून वाजवीपणे सुरक्षित आहेत. ब. विश्वासार्हता आणि योग्य ऑपरेशनची वाजवी पातळी प्रदान करतात. क. इच्छित कार्य करण्यासाठी वाजवीपणे अनुकूल आहेत. आणि ड. सामान्यत स्वीकृत सुरक्षा प्रक्रियांचे पालन करतात. अचूक पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. सर्व पर्याय योग्य आहेत. आणि कलम 2 ZE म्हणजे झेड आणि उप ZE याच्यामध्ये या संदर्भात जी आहे ती तरतूद आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 78 अन्वये टिंबटिंब पदापेक्षा खाली नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला या कायद्याखाली कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय निरीक्षक म्हणजेच पोलीस निरीक्षक. कलम 78 मध्ये जे आहे ते सुधारणा कायदा म्हणजेच याच्यामध्ये 2009 साली जी काही सुधारणा झालेली आहे त्याच्यामध्ये नुसार पोलीस निरीक्षकापेक्षा वरील दर्जाचे जे अधिकारी आहेत म्हणजेच पोलीस निरीक्षक हे जे आहेत ते तपास करतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 147. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 2(1) पोटकलम 1 आणि त्याच्यामध्ये जे G नुसार प्रमाणित प्राधिकरण म्हणजे ज्या व्यक्तीला या कायद्याच्या कलम 24 अंतर्गत टिंबटिंब प्रमाणपत्र जारी करण्याचा परवाना देण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी संदर्भात जे आहे ते त्याची जी आहे ती माहिती आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 85 हे कंपन्यांच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. विधान 2. यातील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि उल्लंघन केल्याबद्दल दोषी असेल आणि
त्यांच्या विरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि त्यानुसार शिक्षा केली जाईल. पर्यायी उत्तरे इथं जे आहेत ते आपल्याला दिले म्हणजे जिथं दिलेले आहेत, पण यामधलं जे उत्तर आहे ते 3 नंबर आहे या प्रश्नाचं उत्तर. दोन्ही विधाने बरोबर आहेत. कलम 85 मध्ये म्हणजेच कलम 85 संदर्भातला हा प्रश्न आहे. तर कलम 85 काय आहे तर कंपन्यांनी केलेले अपराध या संदर्भात हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत संगणक स्त्रोत दस्तऐवजांशी छेडछाड केल्याच्या गुन्ह्यासाठी खालीलपैकी कोणती शिक्षेची तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. कारण इथं जर आपण बघितलं तर कलम 65 आपण बघितलं तर कलम 65 काय आहे तर संगणक साधन मार्ग दस्तऐवजात छेडछाड करणे, त्यासाठी शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 2 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील. तर अशा प्रकारे हा जो आहे तो कलम 65 वर आपल्याला प्रश्न विचारलेला होता. बरोबर. आता आपण अशा प्रकारे आपण हे प्रश्न जे आहेत ते आपल्या डिपार्टमेंटल PSI परीक्षेसंदर्भात आलेले ते आपण बघितले. आता आपण इथं बघूया की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जी प्रश्न म्हणजेच ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते बघूया. GS2 ह्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत अविशिष्ट दंड हा टिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर आहे, 25,000 पेक्षा जास्त नाही. कलम 45 संदर्भातला हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, परंतु हे जे कलम आहे ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही. अविशिष्ट दंड म्हणजे ज्या उल्लंघनासाठी स्वतंत्रपणे दंडाची तरतूद केलेली नाही अशा उल्लंघनामुळे बाधित झालेल्या व्यक्तीला 25,000 रुपयापेक्षा जास्त नसलेली नुकसान भरपाई किंवा 25,000 रुपयापेक्षा जास्त नसलेला दंड भरावा लागेल. म्हणजेच एकंदरीत आपण जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी हा प्रश्न उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 साली जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील गुन्ह्यासंदर्भातील तरतुदींच्या जोड्या जुळवा. इथं आपल्याला जोड्या जुळवा संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर इथं आपल्याला हे जे आहेत ते 4 कलम दिलेले आहेत, म्हणजेच A कलम 66, B कलम 67, C कलम 72 आणि D कलम 77. आता इथं तरतूद दिलेले आहेत त्या बघूया. 1 नंबर तरतूद आहे गोपनीय आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी दंड. 2 नंबर तरतूद आहे ती बघूया. इतर शिक्षांमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून दंड किंवा जप्ती. आणि 3 संगणक प्रणालीसह हॅकिंग. आणि 4 नंबर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील माहिती प्रकाशित करणे. इथं आपल्याला पर्याय उत्तर दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 नंबर पर्याय आहे. इथं आपण माहिती बघूया. आता कलम 66 काय आहे तर संगणक प्रणालीसह हॅकिंग. आणि कलम 67 काय आहे तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील माहिती प्रकाशित करणे. आणि कलम 72 काय आहे तर गोपनीय आणि गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी दंड. आणि कलम 77 काय आहे तर इतर शिक्षांमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून दंड किंवा जप्ती. तर अशा प्रकारे ह्या जोड्या लावा संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला होता, तो आपण इथं बघितला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघूया. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत संगणक नेटवर्क म्हणजेच एक किंवा अधिक संगणकांचे परस्पर कनेक्शन खालीलपैकी कोणाच्या मार्फत होते? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. A काय आहे तर उपग्रहांचा वापर, B आहे टेरिस्टोरियल लाईनचा वापर, आणि C मायक्रोवेव्हचा वापर, आणि D FCFCचा वापर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, A, B आणि C. तर हे आपल्याला माहितीच आहे. बरोबर. कलम 2 जे मध्ये जे आहे ते संगणक नेटवर्क संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम टिंबटिंबानुसार कोणतीही व्यक्ती जी संगणक संसाधनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही संगणक स्त्रोत कोडला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने नष्ट करते किंवा बदलते, त्यामुळे प्रभावित व्यक्तीला नुकसान भरपाईच्या मार्गाने नुकसान भरपाईसाठी तो जबाबदार असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, कलम 43. आणि हे आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे. तर हे आपण इथं
म्हणजेच हा प्रश्न बघणे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण उत्तर देणे कलम 43. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची जी काय झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चे खालीलपैकी कोणते कलम हे सायबर अपीलीय न्यायाधिकरण न्यायाधिकरणाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर इथं जे आपल्याला कलम दिलेले आहेत ती कलम 47, 2 नंबर कलम 25, 3 नंबर कलम 22 आणि 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. मुळात आपल्याला कलम 48 जरी नसलं तरी पण आपल्याला जे कलम 2 आहे त्या कलम 2मध्ये आपल्याला ही जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. त्याच्यामुळे हे आपण इथं आपल्यासाठी हा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. कलम 48 नुसार जे आहे ते त्याच्यानुसार हे सायबर अपीलीय न्यायाधिकरणाची जी आहे ती स्थापनेसंदर्भात जी आहे ती व्याख्या आहे. तर हे आपण इथं लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम म्हणजेच आता सन 2012ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये अने एकतर्फी प्रेमातून बला सतत मोठ्या प्रमाणात आय लव्ह यू असे इतके ईमेल पाठवले जेणेकरून बचा ईमेल अकाउंट नष्ट झाला. अने गुन्हा केला काय? असल्यास शिक्षा काय? सायबर विषयक कायद्याअंतर्गत खालील पर्यायातून उत्तर निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. अने गुन्हा केला, शिक्षा 3 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयापर्यंत दंड. तर हा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं ते कलम 67 नुसार 3 वर्षे कारावास किंवा 5 लाख रुपयापर्यंत दंड. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या तसाच जर अपराध पुन्हा केला तर 5 वर्षे तुरुंगवास म्हणजेच कारावास आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बघूया. माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा ही खालीलप्रमाणे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. बरोबर. कलम 45 नुसार उर्वरित शास्तीची जी शिक्षा आहे ती 25,000 रुपये म्हणजे 25,000 रुपयापेक्षा कमी नाही आणि 25,000 रुपयापेक्षा जास्त नाही. कलम जे आहे ते 45 आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही तरी पण आपण माहितीसाठी आपल्याला हा इथं आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर सायबर दहशतवाद ह्या गुन्ह्याकरिता माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये कोणत्या शिक्षेची तरतूद केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 नंबर पर्याय आहे. असा कारावास जो आजन्म कारावासापर्यंत असू शकतो. आणि कलम 66 सायबर दहशतवादासाठी शिक्षा जी आहे ती कलम 66 ते हे कलम जे आहे ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. तर कलम 66 काय आहे तर सायबर दहशतवादीसाठी शिक्षा. याच्यामध्ये आपल्याला आजीवन कारावासाच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच आजीवन कारावासापर्यंत शिक्षा जी आहे ती होऊ शकते. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कळजोडी म्हणजे काय? ही व्याख्या विचारलेली आहे आपल्याला इथं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. वैयक्तिक कळ व त्याच्याशी गणितीय संबंध असलेला सार्वजनिक कळ. उत्तर आहे 2 नंबर पर्याय. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मध्ये नमूद करण्यात आलेले कलम 2(x) अन्वये वैयक्तिक कळ ही गोपनीय असून ती अंकात्मक स्वाक्षरी निर्माण करण्यासाठी वापरतात. तर सार्वजनिक कळ ही गोपनीय नसून ती अंकात्मक स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे त्याची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढे माहिती तंत्रज्ञान कायद्यासंदर्भात काही विधाने दिलेली आहेत. हा कायदा संपूर्ण भारतात तसेच गुन्हा घडल्यास भारताबाहेरही लागू आहे. ब. गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा क्वचित असून मुख्यत्वे करून दंडाचीच शिक्षा आहे. क. पोलीस अधिकारी फक्त संशयावरून वॉरंटशिवाय अटक करू शकतात. ड. उप अधीक्षकांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेले पोलीस अधिकारी व केंद्र सरकारने नेमलेले अधिकारी फक्त गुन्हेगाराला अटक करू शकतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. अ आणि क फक्त सत्य. कलम 78 मध्ये जे आहे ते इथं आपल्याला तरतूद दिलेली आहे. आता
पुढची परीक्षा आहे ती बघूया आपण. माहिती त्या 2013ची राज्यसेवेची जी काय परीक्षा आहे ती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कोणत्याही खालील हेतूने अधिनियमित केलेला आहे. तर इथं जो आहे ते 2 नंबर उत्तर आहे या प्रश्नाचं. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स कायदेशीर मान्यता देणे. म्हणजेच हेतू, या कायद्याचा हेतू काय, त्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या तरतुदींचे उल्लंघन करणारी एखादी कंपनी असली तर त्याकरिता ती कंपनी जबाबदार असेल व शिक्षेस पात्र असेल. ब. त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुकानुमती दिली असल्यास तो जबाबदार ठरेल व शिक्षेस पात्र असेल. क. त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुकानुमती दिली असल्यास तो जबाबदार ठरेल व शिक्षेस पात्र ठरेल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 4 नंबर आहे, कारण अ, ब, क हे जे आहेत हे बरोबर आहेत. म्हणजेच एकंदरीत कलम 85 वर हा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 साली जी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कृत्याला ई-मेल बॉम्बिंग असे म्हणतात. तर इथं जे आहे ती व्याख्या जी आहे तिथं याच्यामध्ये दिलेली नाही. बरोबर. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते बघूया. 1. दुसऱ्याच्या मालकीच्या संगणक यंत्रणेत त्याच्या परवानगीशिवाय प्रवेश करणे, हे नाही. बरोबर. 2 नंबर एखाद्या संगणकामध्ये विषाणू पसरवणे, हे पण नाही. 3 नंबर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे लोकांमध्ये भीती पसरवणारी खोटी माहिती प्रसिद्धी करणे, हे पण नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर. वरीलपैकी कोणतेही नाही. जर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला वारंवार एकच ईमेल करत असेल तर अशा कृत्याला ईमेल बॉम्बिंग असे म्हणतात. बरोबर. तर हे नाहीत. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 71 नुसार जी व्यक्ती नियंत्रक किंवा दाखला देणारे अधिकारी यांना परवाना किंवा डिजिटल सिग्नेचर मिळवण्याकरिता चुकीची माहिती देतो त्याला टिंबटिंब वर्षापर्यंत शिक्षा किंवा रुपये टिंबटिंबपर्यंत दंड होऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. 2 आणि 1 लाखापर्यंत जो दंड आहे ते दोन्हीही होऊ शकतात. कलम 71 हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही. त्याच्यानंतर कलम राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66 मध्ये टिंबटिंब या बाबतीत उल्लेख केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबरच पर्याय आहे. परंतु हे जे कलम आहे ते म्हणजेच रद्द करण्यात आलेलं आहे. कोर्टाच्या आदेशाने हे कलम जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण जे आहे ते इथं हे जे आहेत ते प्रश्न बघितले. परंतु आता आपल्याला जी काय अभ्यासक्रमामध्ये जी कलमं आहेत आणि त्यांच्या व्याख्यासंदर्भात जी माहिती आहे ती आता आपण इथं बघूया. हे आहेत ते आपण प्रश्न बघितले. आता कलम पण परीक्षेसाठी जी काय आपल्याला अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाची कलमं त्या संदर्भात आपण इथं थोडक्यात माहिती बघूया. तर अशा प्रकारे आपण आता बघूया प्रकरण पहिले. त्याच्यामध्ये कलम 2 हे जे आहे हे आपले व्याख्या कलम आहे आणि हे कलम जे आहे ते महत्त्वाचं आहे. तर पोटकलम 1 या अधिनियमात म्हणजेच या पोटकलम कलम 2 व्याख्या कलम आहे त्याच्यामधील 2 ची जी एक आहे ते हे जे आहे हे पोटकलम आहे. या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर कलम 2A काय आहे तर प्रवेश आणि कलम 2B काय आहे तर प्रेसिटी म्हणजेच ॲड्रेसी. ॲड्रेसी मीन्स अ पर्सन हू इज इंटेंडेड बाय द originator to receive the electronic record but does not include any intermediary. म्हणजेच काय तर प्रेसिटी म्हणजेच ॲड्रेस. त्याच्यानंतर कलम C कलम 2 आणि त्याच्यामध्ये उपकलम जे आहे ते C. तर काय याच्यामध्ये काय आहे तर अभिनिर्णयकारी अधिकारी हे कलम 46च्या पोटकलम 1 अन्वये नियुक्त करण्यात आलेले. आणि कलम 2D काय आहे तर इलेक्ट्रॉनिक सही करणारे. त्याच्यानंतर कलम 2E काय आहे तर समुचित सरकार म्हणजेच ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. याच्यामध्ये एक भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीच्या सूची 2 मध्ये यादी दिलेल्या त्यानुसार. त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या 7व्या
अनुसूचीमध्ये यादी 3 अन्वये अधिनियमात केलेल्या कोणत्याही राज्य कायद्याच्या संबंधातील कोणत्याही बाबींच्या संबंधात राज्य सरकार आणि इतर कोणत्याही बाबतीत केंद्र सरकार, हे जे आहे हे समुचित सरकार याच्या संदर्भात ती आहे ती व्याख्या आहे. त्याच्यानंतर कलम 2A काय आहे तर असेल मेट्रिक क्रिप्टो सिस्टीम संदर्भात जी आहे ती व्याख्या आहे. त्याच्यानंतर कलम 2G मध्ये काय आहे तर प्रमाणन अधिकारी, हे महत्त्वाचं आहे इथं, कारण हे जे आहे ते 2021च्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न हा. तर कलम किती 24. कलम 24 जरी आपल्याला अभ्यासक्रमात नसलं तरी पण कलम 2 मध्ये जी आहे ती व्याख्या त्या संदर्भात दिलेली आहे. कलम 2A काय आहे तर प्रमाणन पद्धती विवरणपत्र, प्रमाणन पद्धती विवरणपत्र जे आहे म्हणजेच प्रमाणन म्हणजेच काय तर प्रमाणपत्र, सर्टिफिकेशन प्रॅक्टिस स्टेटमेंट आहे ती. त्याच्यानंतर कलम 2A हे काय आहे तर संदेश साधन, आणि कलम 2I मध्ये संगणक या संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. कॅम्प्युटर मीन्स एनी इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, ऑप्टिक और अदर हाय स्पीड डाटा प्रोसेसिंग डिवाइस और सिस्टम which performs logical, arithmetics and memory functions by the manipulating on the electronic, magnetic or optical impulses and including all input, output, processing, storage, computer software or communication facilities which are connected or related to the computer in a computer system or computer network, हे जे आहे ही कॅम्प्युटर संदर्भात जी आहे ती व्याख्या आहे. तर इथं ही आपण म्हणजे जे आहे ते आपल्याला कसं प्रश्न जे आहेत ते मराठी आणि इंग्लिशमध्ये पण असतात ना, तर कधीकधी आपल्याला मराठीमध्ये थोडंसं हे जे आहे हा कॅम्प्युटर संदर्भात म्हणजे आपण जर MSIT केलेली असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. त्याच्यामुळे मी इथं इंग्लिशमध्ये ही व्याख्या घेतलेली आहे. म्हणजे कॅम्प्युटर म्हणजे काय तर त्या संदर्भात इथं माहिती आहे. त्याच्यानंतर कलम 2J संगणक जाळे, बरोबर. संगणक जाळे हा शब्द जर थोडासा आपल्याला म्हणजेच हे वाटतो आहे ना, संगणक जाळे म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर कॅम्प्युटर नेटवर्क या संदर्भात जे आहेत ते आपल्याला इथं व्याख्या दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी इथं इंग्लिश आणि मराठी पण हे जे आहेत त्या जे आहेत ते शब्द घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कलम 2K काय आहे तर संगणक साधन सामग्री, मग त्याचं इंग्लिशमध्ये काय आहे तर कॅम्प्युटर रिसोर्स. आणि कलम L काय आहे तर कलम 2L काय आहे तर संगणक यंत्रणा, याच्यामध्ये कॅम्प्युटर सिस्टीम म्हणजेच काय तर कॅम्प्युटर सिस्टीम. कलम 2M काय आहे तर नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर. तर याची व्याख्या जी आहे ती कलम 17 मध्ये देण्यात आलेली आहे. आता कलम 2N ची जी आहे ती व्याख्या म्हणजे काय आहे तर व्याख्या काय कसली आहे तर सायबर अपील न्यायाधिकरण म्हणजेच सायबर अपीलेट ट्रिब्युनल्स, कलम 48 मध्ये जे आहे ते दिलेले आहे. तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ सायबर अपीलेट ट्रिब्युनल्स. कलम 2NA काय आहे तर सायबर कफे. कलम 2NB काय आहे तर सायबर सुरक्षा. आणि कलम 2O काय आहे तर आधार सामग्री म्हणजेच डाटा हा शब्द इथं आपण महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. कलम 2P काय आहे तर डिजिटल सिग्नेचर सही म्हणजे डिजिटल सही. आणि कलम 2G काय आहे तर डिजिटल सही प्रमाणपत्र, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मीन्स अ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यूज अंडर सब सेक्शन 4 ऑफ सेक्शन 35. तर हे आपण जे आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे, कारण कलम 35 मध्ये सब सेक्शन 4 नुसार जे आहे ते डिजिटल सही प्रमाणपत्राची जी आहे ती व्याख्या इश्यू म्हणजेच केलं जातं ते. आणि कलम 2R इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक फॉर्म. कलम 2S इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे राजपत्र, इलेक्ट्रॉनिक गॅझेट मीन्स ऑफ द ऑफिशियल गॅझेट पब्लिश्ड इन द इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स. तर हे असं आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण थोडंसं मराठी जे आहे ते संगणकाची भाषा थोडीशी किचकट आहे, म्हणून हे आपण इथं हे घेतलेले आहेत. कलम 2T इलेक्ट्रॉनिक अभिलेख. मग इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. तर हे आपलं पटकन लक्षात राहतं ना, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. त्याच्यानंतर कलम 2TA काय आहे तर इलेक्ट्रॉनिक सही. तर हे आपल्याला माहितीच आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर.
आणि कलम 2T बी इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट कलम 35 याच्यामध्ये. आणि कलम 2U काय आहे तर कार्य म्हणजेच काय तर फंक्शन. कलम 2UA भारतीय संगणक आपत्ती निवारण कक्ष पथक हे जे आहे ते कलम 70B च्या संदर्भात ते हे आहे. जरी ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नसलं तरी पण हे इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे कलम 70B, कारण 2 आहे ना त्याच्यामध्ये त्या व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 2V काय आहे तर माहिती इन्फॉर्मेशन्स इन्क्लुडिंग डाटा टेक्स्ट इमेज साऊंड व्हॉइस कोड्स कम्प्युटर जनरेटेड मायक्रो पिंच म्हणजेच हे जे आहे हे आपल्याला आलेलं आहे परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर कलम 2W काय आहे तर मध्यस्थ म्हणजेच इंटरमिडिएटरीज. आणि कलम 2X काय आहे तर कीपेअर्स. आणि कलम 2Y काय आहे तर लॉ म्हणजेच कायदा. आणि कलम 2Z काय आहे तर लायसन्स अनुज्ञप्तीच. कलम 24 प्रोड्युसर फॉर द ग्रांट ऑर रिजेक्शन ऑफ म्हणजेच ग्रांट म्हणजे देणे किंवा रिजेक्ट करू शकतो हा ना, ग्रांट ऑर रिजेक्शन ऑफ लायसन. त्याच्यानंतर कलम 2ZA काय आहे तर मूळ प्रवर्तक म्हणजेच ओरिजिनेटर्स. आणि कलम 2ZB काय आहे तर प्रिस्क्राइब्ड म्हणजेच विहित. आणि कलम 2ZC काय आहे तर खाजगी चावी म्हणजेच प्रायव्हेट की. कलम 2ZD काय आहे तर सार्वजनिक चावी म्हणजेच पब्लिक की. मीन्स म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर मीन्स द के ऑफ के पेअर यूज टू व्हेरीफाय अ डिजिटल सिग्नेचर अँड लिस्टेड इन द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. तर हे इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कलम 2Z काय आहे तर सिक्युअर सिस्टीम म्हणजे सुरक्षा कार्यपद्धती. आणि कलम 2ZF काय आहे तर सुरक्षा कार्यपद्धती. कलम 2ZG काय आहे अभिदाता म्हणजे सबस्क्रायबर मीन्स अ पर्सन इन whose नेम द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इज इश्यूज. बरोबर. अभिदाता 2ZG अभिदाता सबस्क्रायबर. त्याच्यानंतर कलम 2ZH काय आहे तर व्हेरीफाय म्हणजेच पडताळणी. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे आपण इथं व्याख्या म्हणजेच व्याख्याच्या संदर्भात आपण जे आहेत ते शब्द इथं बघितले महत्त्वाचे असे आहेत हे. आता कलम 3 काय आहे तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड या संदर्भात कलम 3 जे आहे ते आहे. आता चॅप्टर नंबर 2 म्हणजेच प्रकरण 2 डिजिटल सिग्नेचर आहे. याच्यामध्ये जे आहे ते कलम 2 मध्ये आहे. कलम 3 हे जे आहे ते प्रकरण 2 मधलं आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन. त्याच्यानंतर चॅप्टर डायरेक्ट 9वा चॅप्टर जो आहे तो आपल्याला इथं अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याच्यामध्ये आहेत पेनल्टी म्हणजे शिक्षे संदर्भातलं आहे हे जे आहे ते ॲडज्युडिक्शन्स म्हणजेच कलम 43. कलम 43 काय आहे तर संगणक यंत्रणा इत्यादीला नुकसान पोहोचवण्याबद्दल शास्ती. बाधित झालेल्या व्यक्तीला 1 कोटीपेक्षा अधिक नसेल अशी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल. ज्याने म्हणजेच जो काय आरोपी असेल त्याच्यासाठी ही शिक्षा आहे. आरोपीला जी शिक्षा आहे ती किती आहे तर 1 कोटीपेक्षा अधिक नसेल अशी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल. त्याच्यानंतर डायरेक्ट प्रकरण आहे ते 11वं प्रकरण आहे ना चॅप्टर 11 ऑफेन्स म्हणजेच हे जे आहे ते गुन्ह्यासंदर्भात आहेत आता आणि त्याच्या संदर्भात शिक्षा. आता कलम 65 काय आहे तर संगणक साधन मार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे. याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 2 लाख रुपयापर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील. त्याच्यानंतर कलम 66 काय आहे तर संगणकाशी संबंधित अपराध हॅकिंग विथ द कम्प्युटर सिस्टीम. शिक्षा काय आहे तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 5 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असणार. त्याच्यानंतर हे कलम 66 जे आहे हे वगळलेलं आहे. तर काय तरी पण आपण बघूया तर संदेशवहन सेवा इत्यादी मार्फत अपराधकारक संदेश पाठवण्याबद्दल शिक्षा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस व दंडास पात्र असेल. तर हे कलम जे आहे ते म्हणजेच हे 66चं उपकलम जे आहे ते बदललेलं आहे. म्हणजे बदललेलं नसून ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 66 काय आहे तर चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा.
काय आहे तर शिक्षा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 1 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. त्याच्यानंतर कलम 66 काय आहे तर ओळखदर्शक गोष्टींची म्हणजेच आयडेंटिटी चोरी केल्याबद्दल शिक्षा. तर याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल आणि तसेच 1 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. त्याच्यानंतर कलम 66 काय आहे तर संगणक साधन सामग्रीचा वापर करून त्याद्वारे तोतीयगिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. तसेच 1 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस सुद्धा पात्र असेल. त्याच्यानंतर कलम 66 काय आहे तर खाजगीपणाचे प्रायव्हसी उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. याच्यामध्ये जी आहे ती शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस व 2 लाख रुपयापर्यंत 2 लाख रुपयापेक्षा अधिक नसेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्ही शिक्षेस पात्र असेल. आता हे जे आहे कलम 66 आहे याच्यामध्ये हे कशासाठी आहे तर सायबर दहशतवादासाठी शिक्षा. सायबर दहशतवादासाठी शिक्षा. याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर आजीवन कारावासाच्या म्हणजेच आजीवन कारावासाच्या मर्यादेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे इथं कलम 66 जी आहे ती शिक्षा आहे. त्याच्यानंतर कलम 67 कलम 67 काय आहे तर अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्याबाबत शिक्षा. याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर पहिल्या अपराधासाठी 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि 5 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या शिक्षेस आणि जर परत दुसऱ्या किंवा त्यानंतरचा अपराध जर केला तर त्याच्यासाठी 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच 10 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस देखील पात्र असेल. तर हे कलम 67 आहे, हे महत्त्वाचं आहे कलम. त्याच्यानंतर कलम 67 काय आहे तर लैंगिक भावना म्हणजेच उत्तेजित करणाऱ्या कृत्याचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठवण्याबाबत शिक्षा. हे आहे कलम. शिक्षा आहे पहिल्या अपराधासाठी 5 वर्षापर्यंत असू शकेल. पहिल्या अपराधासाठी किती तर 5 वर्षापर्यंत असू शकेल. इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 10 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा नंतरचा जर अपराध पुन्हा तोच केला तर 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस तसेच 10 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. म्हणजे इथं जी आहे ती 2 वर्षे इथं परत वाढलेली आहे शिक्षा. तर हे इथं आपण 5 आणि 7 हे लक्षात आणि रक्कम जी आहे ती 10 लाखापर्यंत. त्याच्यानंतर कलम 67 काय आहे तर काम वासना उत्तेजित म्हणजेच उद्दीपित करणारी कृती म्हणजेच उत्तेजित करणारी कृती इत्यादीमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठवल्याबद्दल शिक्षा. शिक्षा काय आहे तर पहिल्या अपराधासाठी 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 10 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस. त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधासाठी जी आहे ती 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस आणि तसेच 10 लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. म्हणजे शिक्षा जी आहे ती सेमच आहे, बरोबर. आणि ब मध्ये जी आहे ती शिक्षा सेमच आहे. कलम 67 का आहे काय कलम 67 याच्यामध्ये काय आहे तर मध्यस्थांद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे. याच्यासाठी शिक्षा काय आहे तर 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस तसेच द्रवदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. याच्यामध्ये जी आहे ती द्रवदंडाची जी शिक्षा आहे ती दिलेली
नाही, फक्त मध्यस्थांद्वारे जी काही शिक्षा आहे त्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर कलम 78 काय आहे तर अपराधांचे अन्वेषण करण्याचा अधिकार, म्हणजेच गुन्ह्याचं हे तपास करण्याचा अधिकार. याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे काय तर पॉवर टू इन्व्हेस्टिगेट ऑफेन्स नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कॉन्टिनेटेड इन द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 टू ऑफ 1000 म्हणजेच 1974चा CRPC 1974 नुसार अ पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ इन्स्पेक्टर शॅल इन्व्हेस्टिगेट एनी ऑफेन्स अंडर धिस ॲक्ट. तर हे जे आहे ते 27/10/2009 नुसार जे आहे ती ही तारीख इथं आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो धडा आहे म्हणजे पुढचा चॅप्टर आहे तो आहे 13वा. त्याच्यामध्ये जे आहे ती 2 कलम आहेत आपल्याला, कलम 80 आणि कलम 85. तर कलम 80 काय आहे तर पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी बाबतीतले अधिकार. आणि कलम 85 काय आहे तर कंपन्यांनी केलेले अपराध. हे जे आहेत ही 2 कलम आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो आहे तो अभ्यासक्रम आणि आपण जे काय आहेत ती कलमं बघितली आज इथं, आणि हे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न बघितले. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कलम कोणकोणतं आहे तर 2 हे महत्त्वाचं कलम आहे. 2वर आपण फोकस करणे महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर एक प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आणि आता जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे ते प्रश्न जे आहेत ते थोडेसे आपण लक्ष देऊन अभ्यास करणे महत्त्वाचं आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण जे आहे ते आज माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा आणि त्याच्यात जी काही सुधारणा झालेली आहे 2009ची त्या संदर्भात जी आहे ती माहिती बघितली. मित्रांनो ही जी माहिती आहे ती मी गुगल म्हणजेच क्रोमवरनं घेतलेली आहे. तसेच जे काही इतर आपल्या साईट्स वगैरे आहेत तर म्हणजेच विकिपीडिया वगैरे त्याच्यावरनं ही माहिती घेतलेली आहे. आणि प्रश्नपत्रिका ज्या काय आहेत त्या आपल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका त्याच्यातर्फे मी ही माहिती संकलित केलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करू शकता. धन्यवाद. PB टिप्सेम हा तर्फे आपण हे जे आहे ते व्हिडिओ बनवतो. आणि PB मोरसागरेवाला हा जो काय आहे तो आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. तसं काय हे नाही. आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.